नेहेम्या पर्शिया राज्यातील राजा अर्थहशस्त याचा प्यालेबरदार होता. यरुशलेम ओसाड पडला आहे आणि त्याचे मित्र संकटात आहेत अशी बातमी नेहेम्यानं ऐकली. देवानं त्यांची मदत करावी अशी त्यानं प्रार्थना केली. देवानं नेहेम्याला अर्थहशस्त राजाशी बोलण्याचं धैर्य दिलं. मी यरुशलेमच्या पडलेल्या भिंती बांधण्यासाठी त्यांची मदत करायला जाऊ का असं नेहेम्यानं विचारलं. अर्थहशस्त राजानं होकार दिला. नेहेम्या यरुशलेमकडे निघाला. नेहेम्या यरुशलेमच्या अवतीभोवती फिरला. त्यानं ऐकलेल्या बातमीपेक्षाही अधिक वाईट परिस्थिती होती. हे एक मोठं काम असणार आहे असं त्यानं लोकांना सांगितलं. परंतु देवाच्या मदतीनं आम्ही या भिंतीची पुनर्बांधणी करू शकतो. कुटुंबातील आणि समूहातील प्रत्येकानं सुरुवातीला भिंतींचे दरवाजे उभारण्याचं काम केलं. त्यांनी मेंढरे दरवाजा, मासे दरवाजा, खोरे दरवाजा आणि इतर दरवाजे उभारले. मग त्यानंतर त्यांनी भिंतींची पुनर्बांधणी करायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांचे शत्रू त्यांच्यावर हसू लागले. परंतु जसजशी भिंतीची उंची वाढली तेव्हा त्यांच्या शत्रूनं त्यांच्यावर हल्ला करण्याची तयारी केली. म्हणून देवाच्या लोकांनी एका हातामध्ये बांधकाम साहित्य आणि दुसऱ्या हातामध्ये तलवार ठेवून अशा रीतीनं हे काम पूर्ण केलं. केवळ 52 दिवसातच त्यांनी ती भिंत बांधली. एजरा याजकानं लोकांसाठी देवाच्या नियमांचं वाचन केलं. त्यांनी देवाच्या नियमांचं पालन करण्याचं अभिवचन दिलं आणि त्यांचं रक्षण केल्याबद्दल देवाची स्तुती केली.